श्रोते हो नमस्कार. आज आपण अशा वेगळ्या व्यक्तिमत्वाला आणि वेगळ्या ठिकाणी ज्यांच्या भेटीला आलो या, ते एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याच्यामध्ये एक प्रकारची वेगळी जिद्द, वेगळी सायास आणि नाविन्यता शोधणारं अशा ह्या व्यक्तिमत्वाला आपण भेटायला आज खानापूर तालुक्यातील पोसेवाडी या गावी आलेलो आहे. आणि ते ठिकाण म्हणजे त्या गावचं वैभव, त्या गावचा मानाचा तुरा असं ते ठिकाण म्हणजे लक्ष्मीनारायण वस्तू संग्रहालय. आणि त्या वस्तू संग्रहालयाचे संग्राहक श्री भगवान जाधव सर, नमस्कार. नमस्ते. सरांचं मी स्वागत केलेलं आहे. आपण सरांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आज पाहणार आहोत. आणि मी सर तुम्हाला सुरुवातीलाच असा प्रश्न विचारतो की आपलं बालपण कसं गेलं? लहानपण अगदी कष्टात, परिस्थिती अत्यंत वाईट होती. परिस्थिती एवढी काही व्यवस्थित नव्हती. कुटुंबामध्ये असं तुम्हाला असं पाठिंबा आणि सपोर्ट असं कोणाचा होता? तसं काय नाही, पाठिंबा वगैरे नव्हता. मी अगोदर वस्तू गोळा करत होतो, त्यावेळी घरातली सगळीच म्हणत होती ही नको, ही काय आणतोय, ही अडचण आहे. पण हळूहळू त्यांना कळायला लागलं. आणि त्या शैक्षणिक वाटचाल कशी होती तुमची? शैक्षणिक घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळं मी शाळा मधूनच सोडली आणि जॉब करायला लागलो. नोकरीच्या व्यवसायामध्ये तुम्हाला अगदी तुमच्या त्या परिस्थितीमध्ये लवकर उतरावं लागलं. हां. आणि तरी देखील तुम्ही एक प्रकारचा ध्यास घेतलेला मनुष्य आणि ह्या अशा वस्तू संग्रहालयाचा नाद किंवा त्याचा छंद हे काय, कसं हे प्रकार? तर ती एक गोष्ट अशी झाली की मी इयत्ता 7वीत असताना माझे गुरुजी संपतराव भगत तर ते आम्हाला शिकवत होते. आणि म्हणजे पुस्तकाच्या शेवटी एक धडा होता, विविध संग्रह पाठ. तर ती शिकवत असताना गुरुजींनी आम्हाला तो धडा शिकवला आणि गुरुजींनी सांगितलं की बाबांनो, आता हा विविध संग्रह पाठ च्या आधारे तुम्ही अशा वेगवेगळ्या वस्तू गोळा करून घेऊन या आणि मला एका आठवड्यानं दाखवा. तर प्रत्येक विद्यार्थ्यानं काही कुणी दगडांचं प्रकार गोळा केलं, काहींनी धान्याचं प्रकार गोळा केलं, काहींनी फुलांचं प्रकार, पानांचं प्रकार गोळा करून आणलं आणि गुरुजींना दाखवलं. तर मी काय केलं की पूर्वी पत्र वगैरे यायची, पाकिटं यायची, त्यावर तिकीट असायची पोस्टाची. मग मी ती गावात असं फिरलो आणि प्रत्येकाच्या घरातनं ती पाकिटं गोळा करून त्यावरची तिकीटं काढली आणि एका वहीत चिटकवली. आणि मग ती गुरुजींना दाखवलं. तर सगळ्यात चांगला संग्रह माझा झालाय असं गुरुजींनी मला पुढं बोलवून शाबासकीची थाप दिली. आणि तिथूनच मग मी ह्या वस्तू गोळा करायला लागलो. तर पहिल्यांदा मी कसं करत होतो, आपले क्रिकेटची जे क्रिकेटवीर आहेत किंवा पर्यावरणावर आधारित माहिती किंवा निसर्गाचं फोटो यायचं पेपरला, ती गोळा करत होतो. असं गोळा करत भरपूर 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 असं. तुम्हाला ते गावामध्ये उपलब्ध व्हायचे? नाही, मी असं बाजूच्या गावातनं किंवा दुकानात पेपर यायचं, त्या पेपरमधलं कापून अशी वह्या एवढ्या केल्या की जिलेटिनच्या अशी 6 पेट्या भरल्या. एवढं साहित्य भरलं. आणि घरी जागा नसल्यामुळं मग मी ती शाळेत ठेवलं होतं, मराठी शाळेच्या खोलीत. तर ती एकदा पाऊस आला आणि ती सगळं असं भिजून गेलं. बरं. भिजून गेल्यानंतर मग आता काय करायचं म्हटलं. मग एवढं केलेलं सगळं वाया गेलं ते. त्याच्यानंतर मग मी असं घरात बसलेलं असताना वडिलांची पेटी होती, त्या पेटीत काहीतरी बघत असताना ते मला 1-2-3 नाणी सापडली. आणि ती नाणी मग मी घेतली हातात. तर ती जुनी नाणी म्हणजे ब्रिटिशकालीन होती. मग मी असा विचार केला की आपण नाणी गोळा केली तर काय होईल. मग मी ती हळूहळू नाणी गोळा करायला लागलो. म्हणजे ते तिकिटापासून पण नाण्यांचा देखील छंद वेगळा. मग नाणी गोळा करायला लागलो. नाणी गोळा करत अशी नाणी भरपूर झाली. मग म्हटलं नाणी नुसती गोळा करून काय करायचं. मग असं नाणी गोळा करत असताना अशा वस्तू दिसत होत्या की ज्या वस्तू कालबाह्य होत होत्या आणि नष्ट होत होत्या. तर म्हटलं ह्या वस्तू आपण गोळा केल्या तर काय होईल. मग मी हळूहळू एक वस्तू गोळा करायला सुरुवात केली. आणि तिथून ज्यावेळी सुरुवातीला तुम्ही ह्या वस्तू अशा साठा गोळा करत होता, त्यावेळी तुमच्याकडे पाहण्यांचा लोकांचा असा कल काय होता? लोकांना काय तुम्हाला काय वाटायचं की लोक माझ्याकडे कशी पाहतायत? तर ती गोळा करताना येडं आहे
वेडपट आहे, काहीतरी उगं गोळा करतंय, छंदवेडा, हा. काहींनी नावच पाडलं छंदवेडा वगैरे हा. असं. हा. मग असं पाहुण्यांचे गावं म्हणा इतरत्र अशा ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय वाटायचं किंवा काय तिकडून तुमच्याबद्दल काय बोललं जाय, असं काय वाचायचं तुमचं ते? मी पाहुण्यांच्या गावाकडं म्हणजे गावाला वगैरे गेलं तर तसं काही ते पाहुणे वगैरे काही बोलत नव्हते, फक्त हा. घरचीच म्हणायची की बाबा ह्या वस्तू काही तू गोळा करू नको, कारण किती वस्तू गोळा करणार आहेस, घरात हाय का जागा वगैरे हा हा. असं. म्हणजे परिस्थितीच्या आणि जाग्याच्या मर्यादा तुम्हाला पडत होत्या आणि त्यामधूनच घरामध्ये एक प्रकारचं वेगळं वातावरण असं त्यामध्ये असायचं. त्यामधून तुम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न कसा केला? तर कसं झालं, मी असं वस्तू गोळा करायचो, मग माझी अशी वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन व्हायची. मग आतापर्यंत माझी जवळजवळ 125 प्रदर्शनं झाली आहेत. हा. आणि मग काही दिवसानंतर मग ते माणसांना त्याचं महत्व कळायला लागलं आणि मग काय मोठमोठी लोक यायला लागली वगैरे. त्यामुळे मग घरातल्यासनी जरा कळायला लागलं, म्हणजे डोक्यात त्यांच्या प्रकाश पडला, बघून चला ठीक आहे, चांगला आहे. आणि तिथून मग त्यांनी मला प्रोत्साहन. संग्रहालयाचं नाव लक्ष्मीनारायण संग्रहालय, त्याच्या पाठीमागचा तुमच्या मनातला एक? तर कसं आहे, माझ्या आई वडिलांचं नावच आहे लक्ष्मीनारायण, त्यामुळे मी ती आई वडिलांचंच नाव दिलंय. गावात मी वाचनालय स्थापन केलेलं आहे, ती लक्ष्मीनारायण सार्वजनिक वाचनालय असं आहे ही, आणि याचं बी नाव लक्ष्मीनारायण पुरातन वस्तू. आई वडिलांच्या नाव म्हणजे आठवण. तुम्ही ह्या अशा गोष्टी संग्रहात बनवत होतात आणि तुमचा हा जीवनक्रमाचा क्रम चालूच होतात, आणि त्याच्यामध्ये तुमच्या एक वयाच्या अशा तुम्ही उंबरठ्यावर त्याला असाल ज्यावेळी तुमचा विवाह झाला असेल, त्यावेळीची ती स्थिती काय होती ज्यावेळी तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या सोबतीला एक तुमचा जोडीदार आला होता, त्यावेळीच्या त्या भावना त्यांच्या काय होत्या? तर तिनेही म्हणजे मंडळींनीही तसं म्हणजे विरोधच, की बाबा नको, काय आपल्याला एवढं घर नाही, घरात ठेवायला वस्तू नाही त्या वगैरे. तर मी काय करायचो, वस्तू आणायचो आणि असं बाहेर ठेवायचो आणि पुन्हा हळूच नेऊन खोलीत ठेवायचो. म्हणजे असं होतं, म्हणजे प्रत्येकाचा हा विरोध हा होताच, की बाबा नको. तरी देखील तुमच्या त्या वस्तू संग्रहालयामध्ये कुंकुवाचे करंटे, पानाचे डबे, अशा वेगवेगळ्या प्रकारातील भांड्यांची काही प्रकार आहेत. हे असं सर्व पाहिल्यानंतर अशा काही महिलांचा गट अथवा एखाद्या भागातील काही उच्चपदस्थ महिला अशांच्या काही भेटीगाठी तुमच्याशी झाल्या? हो, भरपूर जणांचे. कारण एखादी वस्तू असली की मग त्यांच्या घरी जायचं, बाबा ही वस्तू आम्हाला द्या असं ते, आणि आम्ही त्याची मिळवायचो. त्याच्यानंतर आता जे लोक येते ती त्यांच्या वयातल्या काय काय वस्तू आहेत ना, त्यामुळे ती बघितलं की त्या विश्वात जाते ती, म्हणजे त्या वस्तू तिने वापरलेल्या होत्या, त्यामुळे ते एवढं त्यांना आनंद होतोय की भरपूर. त्याचं समाधान तुम्हाला मिळतं? हो, भरपूर समाधान. तुम्ही शाळेच्या काही मुलांच्या सहली देखील तुमच्या ह्या वस्तू संग्रहालयाला भेटी द्यायला येतात. त्याच्यासोबत येणारे ती मुलं असतील, त्यांचे सगळे स्टाफ असतील, ज्यावेळी ती पाहायला येतात त्यावेळी त्या मुलांचं कुतूहल काय असतं नेमकं ते पाहिल्यानंतर? एवढं त्यांना विशेष वाटतं की ह्या वस्तू तिने पाहिलेल्याच नसते त्या. आणि इथं संग्रहालय बघायला भरपूर अशा सहली येते त्या. जवळजवळ आता आमच्या गावाला एसटी नाही, पण इथं 5, 6, 7 एसट्याच्या एकदम येते त्या, म्हणजे शासनाच्या येते त्या, लक्झरी बस येते त्या. त्यामुळं म्हणजे गावातल्या लोकांना बी म्हणजे विशेष वाटतं इथे असं. म्हणजे त्याच्या एकूणच कामाच्या याच्यामुळे देखील तुम्हाला असं एक वेगळा आनंद त्याच्यामधून घेता येतोय. तुमचा कामाचा जर व्याप वाढला तर अजून तुमच्यामध्ये नवीन ज्या गोष्टी येणार आहेत त्याच्याबद्दल तुम्ही अशा कोणत्या गोष्टी अजून आणू पाहता, किंवा तुमचं असं काय अजून धोरण आहे की बाबा त्याच्यामध्ये ते मी मिळवू शकतो किंवा ते आणणं गरजेचं आहे? नाही, आता तसं काय म्हणजे नवीन वस्तूची काय म्हणजे गरजच नाही, कारण जुन्या भरपूर वस्तू आहेत, त्यामुळे जुन्याच वस्तू असणार. अशा प्रकारचं जे तुमचं प्रदर्शन होत असतं त्या प्रदर्शनाचे एकूण प्रतिसाद कसे असतात? प्रतिसाद म्हणजे भरपूर प्रतिसाद असतो, आणि त्या प्रदर्शनातून ही काही वस्तू मला मिळते, ते आमच्याकडे ही वस्तू आहे, आमच्याकडे. मग अशा प्रदर्शनातून काही मिळालेल्या वस्तूंची नावं वगैरे काही सांगू शकता? हो. काय लँडलाईन फोन मिळाल्यात, काय एखादा दुसरा ग्रामोफोन मिळाला, स्टॅम्प मिळाल्या, ती तिकीट मिळाल्या, ती
काही वजन ही असे म्हणजे तुमच्या संग्रहामध्ये असणारे जे संस्थानकालीन स्टॅम्प आहेत, हा मुद्रांक, हा त्याच्या म्हणजे अशा कोणकोणत्या संस्थांचे आहेत ते? जो आपलं सांगलीचं पटवर्धन संस्थान आहे, सांगलीचं पटवर्धन संस्थान, कोल्हापूरचं शाहू संस्थान, भरत, पंजाब, त्रवणकोर अशा जवळजवळ 100 आपल्या भारतातल्या 135 संस्थांचं स्टॅम्प पेपर आहेत, जी 1 पैसा, 2 पैसा, 1 आणा, 2 आणा अशा किमतीचं ती स्टॅम्प आहेत, मोडी लिपीतलं आहेत. त्याच्यानंतर आपले जे ईस्ट इंडिया कंपनी जी होती, म्हणजे इंग्रजांनी पहिला जो स्टॅम्प आपल्या भारतात काढला, तो स्टॅम्प ही माझ्याकडे आहे. ओके. अशा पुरातन वस्तूंचा संग्रह करण्याचा एक तुमचा मानस आणि त्याच्यामधून हा जो तुम्ही सर्व संग्रहाचा प्रकार तुम्ही तुमच्या सानिध्यामध्ये ठेवला आहे, त्याच्याकडे शासनाने किंवा अशा काही संस्थात्मक बाबींनी तुमच्याकडे असा वेगळा काही गौरव करण्याचा असा काही प्रसंग एखादा आला? तर कसं आहे, मदत कोण करत नाही, म्हणजे आर्थिक मदत कोण करत नाही, पण संस्था वगैरे मंडळ वगैरे सत्कार घेते ती वगैरे. हो. म्हणजे या कामाची पोचपावती कुठेतरी घेतली जाते. साधारण तुमच्या अनेक ठिकाणी मुलाखती देखील झालेल्या आहेत, ज्या मुलाखतीमधून तुमच्या संग्रहालयाची अगदी महाराष्ट्रभर ख्याती झालेली आहे. तुम्ही त्याची स्वतःची कशी वेबसाईट देखील बनवली होती? होय, वेबसाईट होती. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, माझ्यावरही एक फिल्म, डॉक्युमेंटरी फिल्म बनवली, जी 40 मिनिटाची फिल्म आहे. त्याला शासनाचं अवॉर्ड बरोबर इतर संस्थेचेही अवॉर्ड मिळालेले आहे. ती त्याच्या मला माझ्या प्रेक्षकांना आणि सर्वांना सांगायला मला आनंद आहे की असं एक उमदं व्यक्तिमत्व आपल्या आसपासच्या भागामध्ये काम करतं, ज्याच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग वेगळे असतायत किंवा येत आहेत, तरी देखील कामाची एक उर्मी आणि ध्यासपूर्ण काम करण्याचा एक प्रकार जो असतो, ज्या व्यक्तिमत्वामध्ये उतरलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे असं सर मला वाटतं. सर, तुमच्या जीवनामध्ये तुमचे महत्त्वाचे छंद पाहिले आणि एकूणच तुमचा कामाचा व्याप पाहिला, तर कौटुंबिक काम आणि हा छंद याच्याकडे तुम्ही कसं ते मॅनेज कसं करता तुम्ही ते सर्व? तर मी रात्री दिवसभर काम करायचं, काही शेतातलं काम करायचं आणि रात्री जागून त्या म्हणजे वस्तू एका पतसंस्थेमध्ये देखील तुम्ही काम करता? पतसंस्थेत काम करतो, तीही बघायचं. सर्व बघून रात्री 12-1 वाजेपर्यंत रोज म्हणजे जागरण हे करावंच लागतंय. म्हणजे जागरणाशिवाय हे कामाचा असा व्याप वाढवता आला नसता. तुम्हाला वेगळा पण असा एक छंद आहे, ज्या छंदाचं खरं तर कौतुकच करायला पाहिजे. तुम्ही अनेकांच्या स्वाक्षऱ्या किंवा ऑटोबायो करता. तो छंद नेमका काय आहे, त्याच्या पाठीमागचं? तर कसं असतंय, ऑटोग्राफ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं मी ऑटोग्राफ गोळा करतो. म्हणजे त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला कळतं किंवा त्यांचं संदेश, बाबा ती एवढी मोठी झाली कशी झाली, तर त्यांचं संदेश त्या याच्यात घेतो. म्हणजे ऑटोग्राफ थोडक्यात स्वाक्षरी संदेश असं घेतो. तर आतापर्यंत माझ्याकडे जवळजवळ 1200 ऑटोग्राफ आहेत. तर यामध्ये अमिताभ बच्चन, अजय देवगण, अनिल कपूर, श्रीदेवी, साहित्यिक आहेत, कलाकार आहेत. त्याच्यानंतर जी काय आणि त्या प्रदर्शनात त्यांनी येऊन भेट दिलेली होती. असे भरपूर जणांनी, म्हणजे आबांनी बघितलेलं आहे, पुन्हा विष्णू पाटील असेल, प्रकाश बापू पाटील यांनी बघितलेलं आहे आणि असंच भरपूर म्हणजे कलाकार येऊन गेले. तुमच्या या संग्रहालयाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते? अण्णा हजारेंच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. पुन्हा आमची वेबसाईट होती, तर त्याचं उद्घाटन RR पाटलांच्या हस्ते, RR हस्ते त्या वेबसाईटच्या वस्तूंचा संग्रह, अनेक वस्तूंचा संग्रह केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रामोफोन, टेलिफोन, टाईपरायटर अशा अनेक बाबी तुम्ही त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही गांधींनी वापरलेला चरखा, अशा अनेक चरखे आहेत, पण गांधींनी वापरलेला चरखा याच्याबद्दल देखील तुम्ही तिथे त्यामध्ये ठेवलेलं आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? तर संग्रहालयात जवळजवळ 12 जो चरखा होता त्यातनं एक धागा निघतोय, पण जे महिला जे सूत कात होते त्यातनं 4 धागा निघतात, असाही चरखा होता. तुमच्या या कामामध्ये तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला पाठिंबा असतो, त्याच्यामध्ये आता तुमच्या मुलांचा देखील तुम्हाला पाठिंबा मिळतोय आणि त्याच्यामुळे याच्याकडे बघण्याचा मुलांचा दृष्टिकोन काय आहे?
एकदम म्हणजे मला माझी मुलगी आहे, हा सहकार्य करते. वेगवेगळे मान्यवर मी नसताना आलं तर त्यांना घरी चहा देणं किंवा संग्रहालय दाखवणं. आमची मंडळी ही म्हणजे घरातील आई वडील मंडळी मुलगी सगळी करते ती. आणि एक कारण कसं आहे, आता भरपूर असं मान्यवर येत असते ती इथं, त्यामुळे त्यांचं स्वागत हे आमच्या घरातली करते ते. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ऑटोग्राफ देखील घेता. हो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही अनेकांचे ऑटोग्राफ घेतलेले आहेत आणि त्याचा संग्रह देखील तुम्ही तुमच्या सोबत ठेवलेला आहे. तर त्या ऑटोग्राफ घेण्याची संकल्पना कुठून सुरुवात झाली ती? तर ती कसं मी असं आपला कार्यक्रम बघायला जायचो. कारण मी तबला मृदंग लोणची वाजवतो. म्हणजे त्याच सुद्धा गोष्टीचा तुम्हाला छंद आहे? माझं आकाशवाणीवर 9 कार्यक्रम झाले आता भजनाचं. हा तर ती कार्यक्रम बघायला गेल्यानंतर काही लोक ती ऑटोग्राफ घ्यायची. मी म्हटलं आपण का घेऊ नये, म्हणजे त्या निमित्तानं आपल्याला तिथपर्यंत पोचता येते, भेटता येते. तर असं मी जवळजवळ 1200 ऑटोग्राफ गोळा केल्या. तर म्हणजे अमिताभ बच्चनला मी 3 वेळा भेटलोय. तर मी स्वतः एकदा जाऊन मी आणखी दुसऱ्या माणसांना घेऊन गेलेलो आहे अमिताभ बच्चन कसे आणि भेटवलेला आहे. तर त्यांचं माझ्याकडे 9 ऑटोग्राफ आहेत. असं अजय देवगण, अनिल कपूर, श्रीदेवी जी आता हयात नाही ते यांच्या बऱ्यापैकी लोकांच्या, नरेंद्र दाभोळकर असं यांची ऑटोग्राफ माझ्याकडे आहेत. तर हे ऑटोग्राफच्या निमित्तानं लोकांना भेटता येते. दुसरी गोष्ट, ऑटोग्राफ गोळा करताना मला काही चांगलं बी अनुभव आलं की बाबांनो ऑटोग्राफ घेताना त्यांनाही आनंद होत असतो आणि आपणालाही आनंद होत असतो, कोणतरी माझा ऑटोग्राफ घेते. तर ते असं काही म्हणजे चांगला अनुभव आलं. एक वाईट अनुभव असा आला की मी रतन टाटाची सही घेण्यासाठी गेलतो आणि मला कारण ती झेड सुरक्षा त्यामुळं अजिबातच जाऊन देत नव्हती तिथं. थांबवलं जायचं का? मग मी स्टेजवर तिथं 2 तास कार्यक्रम चालू होता, तिथं झटलो. आयोजकांना भेटलो पण कोणच काही ही करेना, म्हणजे बाबांनो जावा म्हणा किंवा जाऊनच देणार. तुम्हाला तरी जायचं होतं? जायचं मला, कारण तळमळ होती ना, मला ती स्वाक्षरी घ्यायचीच होती. पण ती काही जाऊन देणार. ती मग कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाच्या ठिकाणी गेले ती आणि त्यांच्या मागे मी गेलो. पण तिथंही झेड सुरक्षा असल्यामुळं जाऊनच देत नव्हती. मग लय गयावया केली पोलिसांची, पुन्हा ते दुसरी लोकांची, पण कुणीही जाऊन दिलं नाही. मग अशी त्यांना टाटांना भेटायला शिष्टमंडळ यायची. कारण जागतिक लेवलचे ते टाटा, त्याच्यामुळे मग ते शिष्टमंडळ अशी 8 जणांचं 9 जणांचं यायचं आणि मग येऊन भेटून जायचे. मग त्या एका शिष्टमंडळातनं मी गेलो, म्हणजे त्यांच्या गर्दीतनं गेलो, ऑटोग्राफ घेतला आणि तेवढ्यात लगेच कारण मी तिथं सारखे गिरट्या घालत होतो ना, मला हाकलायचं, मी जरा लांब जायचो, पुन्हा यायचो आणि ती वही दाखवायचं बाबा मला ऑटोग्राफ पाहिजे, पण जाऊनच देत नव्हती सुरक्षेच्या कारणास्तव. मग मी त्या शिष्टमंडळातनं गेलो आणि ऑटोग्राफ घेतला आणि ऑटोग्राफ घेतोय तवरच आलं पोलीस आलं, पोलिसांनी माझ्या कॉलरला धरलं आणि ती ओढत मला हुमरा असतो तिथपर्यंत आणलं आणि तिथनं असं ढकलून दिलं आणि हिंदीत तो बोलायला लागला, म्हणजे शिव्या वगैरे त्यानं दिल्या. पण ते ऑटोग्राफ मला मिळाला आणि त्यानं काय केलं, ओढत ओढत नेलं आणि म्हटलं या कंपाऊंडच्या आत तो यायचं नाही. आणि ती वही माझी घेतलेली, म्हणजे त्यात लता मंगेशकरची सही होती आणि अशा बऱ्याच मान्यवराच्या सही होत्या. ती घेतली वही आणि चुरगळली त्यानं आणि त्याच्याजवळ ठेवली. जोपर्यंत टाटा जात नाही तर जीवन, तोपर्यंत ती मला वही दिली नाही. मग तोपर्यंत मी तिकडं कंपाऊंडच्या बाहेर ते वाईट वाटत होतं, जी माझी चुरगळली वही. मी त्यात टाटाची सही असू द्या, लता मंगेशकरची, अशा मान्यवरांच्या सह्या त्यामध्ये गोळा केल्या होत्या आणि ती चुरगळली आणि हातात गुंडाळी करून त्यांनी धरली. टाटा गेल्यानंतर त्यांनी मला ती दिली वही आणि शिवे दिल्या 2. असा एक वाईट अनुभव तुम्हाला त्यामध्ये आला. म्हणजे जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेत तुम्ही आजपर्यंत इथपर्यंत आलेला आहात. आणि हा साधारण किती वर्षाचा प्रवास आहे? हा माझा जवळजवळ 35 वर्षाचा प्रवास. म्हणजे एका नवयुवकाच्या जीवनाची पूर्ण तरुण्याचा काळ व्हावा इतका तुमच्या जीवनाच्या ह्या कामाचा प्रवास आहे. ह्या प्रवासामध्ये तुम्हाला इतर राज्यामध्ये जाता आलं का? हो. म्हणजे हा प्रवास करत असताना अनेक प्रकारच्या राज्यांमध्ये देखील आणि त्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन देखील तुम्हाला प्रदर्शनासाठी प्रदर्शनच्या ठिकाणचे तुमचे अनुभव असे काय होते की प्रदर्शनामध्ये?
प्रदर्शनाचं म्हणजे त्यांना काय ह्या वस्तू माहितच नाही हा. त्यांना ते एवढं आश्चर्यचकित व्हायचे. आता काय मुलं आहेतच, हा. पण त्याच्याबरोबर काही वयस्कर लोक सुद्धा यायची. मग ती वयस्कर लोक त्या ह्याच्यात जायची हा. आणि त्यांची जी बातचीत असायची की ही वस्तू आम्ही वापरली, ही आमच्या काळात अशी वस्तू होती, हा. ही वस्तू घेऊन मी इकडे गेलो, आणि ती त्या वस्तूविषयी अनुभव त्या दोघात ज्यावेळी- शेअर करायची. म्हणजे ओके. एवढं हा. आनंदित व्हायची बर, की बर. तो आनंद त्यांचा आनंद ते म्हणजे बोलणं माझा ऐकून आनंद. तुम्हाला देखील हा. आनंद व्हायचा. आनंद व्हायचा. जे आपण करतो ही काहीतरी म्हणजे सार्थकी. त्याच्यामधून आपल्याला देखील समाधान मिळते आणि होय. काहीतरी पॉझिटिव्ह आहे यामध्ये. हो. म्हणजे ह्या सकारात्मक भावना तुमच्यामध्ये येत होत्या. हा. अशाच प्रकारच्या काही सकारात्मक भावना तुमच्या ह्या संग्रहालय पाहण्यानंतर काही लोकांनी घेतली आहेत असे काही आहेत का? हो. काही काही लोक म्हणजे कसं संग्रहालय बघायला आले की बाबानो बघून जाताना मग आमच्याकडे ही वस्तू आहे हा. आणि तेवढी घेऊन जावा, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन भरली की तिथं मग बाबानो आमच्याकडे टेलिफोन आहे समजा, किंवा चिलखत आहे, किंवा तलवार आहे, घेऊन जावा. अशा काही चांगल्या गोष्टी बी घडलेल्या आहेत त्या. त्यामधून तुम्हाला काही गोष्टी मिळालेल्या देखील आहेत. होय होय. मग तुम्ही ज्यावेळी अशा गोष्टी आणत होता, तुम्हाला भेटत होत्या, त्यावेळी काही पुरातन अशा दगडी शिल्प असतील, मूर्ती असतील, याच्या भेटत होत्या. त्यामधून एक प्रकारचं असं वेगळं कधी असं काही वाटलं का की कोणीतरी फेकून दिलेली एखादी निर्जीव झालेली एखादी वस्तू आहे आणि घरातून ती बाद केलेली आहे, अशी वस्तू तुमच्याकडे येते आणि तुम्ही ती घेताय, त्याचं कधी घरामध्ये असं काही वेगळं वातावरण झालं होतं की बाबा अशा वस्तू घरामध्ये का? नाही, पण ती कसं घरातल्याच आपण दाखवून ही करतच नाही ना त्या वस्तू. पण त्यांच्या दृष्टीशी पडलं किंवा घेतानाही तर ती नको म्हणायची, पण मी त्या पद्धतीनं म्हणजे लपवून वगैरे ते आणायचंच. नाहीच. आणि त्यांचं कंट्रोलिंग करण्यात तुम्ही यशस्वी झाला का की बाबा अशा काही भावना नसतात किंवा आता अंधश्रद्धा नावाच्या अशा काही प्रकार किंवा गोष्टी आहेत, याच्या दृष्टीने याकडे पाहू नका असं सांगण्याचा प्रयत्न? होय, असं सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण आता इथं जी वस्तू आहे त्या सगळ्या एक्सपायर झालेल्या लोकांच्याच आहेत ना ज्या वस्तू. आणि मी रात्री 12-1 वाजेपर्यंत एकटाच त्या वस्तू म्हणजे पुसणं वगैरे काम करतो ना, पण कधीच आपणाला काय म्हणजे भीती वगैरे काहीच नाही. घरच्यांना असं काय किंवा तुमच्या परिवारातल्या लोकांना असं काय वाटतं का की एखादं वेगळंच वेड या माणसाला लागलंय की काय, काहीतरी घेऊन बसतोय, एकटाच असतोय, असं काय? होय, कारण कसं मी जास्त वेळ जागतो ना, त्यामुळे मग घरातली सारखी बाबा झोपा आरोग्य बिघडतंय असं सारखं चालू असतं त्यांचं. पण आपलं जे नाद आहे, नाद पुरा करायसाठी म्हणजे नाद एखाद्या गोष्टीच आहे त्याच्यासाठी तुमचं ध्येय म्हणजे ते पूर्णपणे करण्यासाठी तुम्ही अगदी वेळेचं सुद्धा भान तुमच्यामध्ये राहत नाही. त्याच्यासाठी तुम्ही मग कोणत्याही अगदी रात्रीच्या वेळा असतील अथवा कामाचं कोणताही व्याप असेल तर त्यामधून ते तुम्ही करता. कारण कसं आहे, ह्या वस्तू तुम्हाला सांगतो आपलं ध्येय गाठण्यासाठी किंवा आपला हा नाद पुरा करण्यासाठी अगदी तुम्हाला सांगतो कसं एखादी वस्तू आता कोल्हापुरातनं वस्तू आणायची, एखाद्यानं म्हटलंय की बाबा चला वस्तू देतो किंवा कुणीतरी सांगितलेलं असते आमच्या पाहुण्याच्यात ही वस्तू आहे, तर तिथं जायला आता 2 चाकी आहेत, पहिल्या 2 चाकी नव्हत्या, एसटीनं मी जायचो. आणि आता कोल्हापूरला गेल्यानंतर पुन्हा यायला एसटी हाय नाही, कारण प्रॉपर कोल्हापुरात नाही, दुसऱ्या गावात वगैरे वस्तू असणार ना, तर त्या गावात आणली तर तिथनं पुन्हा कोल्हापुरात यायला एसटी, तिथनं सांगलीत यायला एसटी वगैरे, असं ती रात्र झालेली असायची. मग जिथं एसटीचा मुक्काम असेल तिथंच झोपायचं देवळात आणि सकाळ उठून यायचं. असं अशा वस्तू याच्या पाठीमागे एवढा असा खडतर प्रवास आहे. त्याच्यानंतर काही वस्तू आता काही लोकांच्याकडे आहे त्या, तर आपली काही परिस्थिती नव्हती ना, तर आपण बाबांनो तुमच्याकडे ही वस्तू आहे मला द्या, तर ती तशी वस्तू द्यायची नाही, ती मग ते पैसे पाहिजे तर चला मी तुमच्यात काम करतो. मग आपण ती काय दूध गोळा केलेला आहे, म्हणजे एक फिरकीचा तांब्या होता, मग त्यांना म्हटलं बाबा फिरकीचा तांब्या द्या, तर ती म्हटली नाही मी तसं देणार नाही, पैसे वगैरे पाहिजे. चला म्हटलं मी दूध गोळा करतो, तर मी असं 1-2 दिवस त्या तांब्यासाठी दूध गोळा केलेला आहे, खत भरलेला आहे, पुन्हा शेतात काम केलेलं आहे. म्हणजे ती वस्तू अथवा ते एखादं प्रकारचं जे वस्तूतलं संग्रहालय ते तुम्हाला मिळावं याकरता तुम्ही त्या पद्धतीचं काम देखील केलेलं आहे. म्हणजे ही एक प्रकारची खरं तर ऊर्जाच आहे. आणि मला वाटतं अशा पद्धतीच्या कामातून हे जे मिळवणं माणसाचं असतं त्याच्यामध्ये माणसाचा एकूण जीवनाचा कल अथवा त्याची ध्येयदृष्टी किती मजबूत आहे अथवा आतून माणूस किती सकारात्मक आहे ही खरं तर यामध्ये पाहायला मिळतं. आणि हे अनेकांनी घ्यावं.
तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची नाणी देखील आहेत हो. आणि पोस्टाची कार्ड देखील आहेत. आणि तुम्ही पोस्टाच्या कार्डचं पहिलं प्रथमतः सांगितलंच. तुमची फर्स्ट डे पोस्ट कार्ड त्याच्याबद्दल जरा. हा, तर फर्स्ट डे कव्हर म्हणजे काय असतंय, ज्या दिवशी शासन तिकीट काढतं, म्हणजे उदाहरणार्थ महात्मा गांधीचं तिकीट असेल किंवा वसंतदादाचं असेल किंवा ज्ञानेश्वरचं तिकीट असेल, तर ती ज्यावेळी काढतात त्यावेळी असं एक पाकिट असतं आणि त्या पाकिटावर ती तिकीट असतं. समजा ज्ञानेश्वराचं असेल किंवा आपले वसंतदादा असतील त्यांचं तिकीट असतं आणि आत वसंतदादांनी केलेलं कार्य, त्यांचा जन्म, मृत्यू आणि त्या तिकिटाची माहिती असते, म्हणजे त्या किती लांबी आहे, रुंदी वगैरे. तर अशी माहिती असते, म्हणून त्याला ती फर्स्ट डे कव्हर म्हणते. ती फक्त त्याच दिवशी निघतं, ज्या दिवशी तिकीट निघतं त्याच दिवशी फक्त ती फर्स्ट डे कव्हर. तुमच्याकडे पोस्टाची किती कार्ड आहेत? जवळजवळ 400-500 आहे ती फर्स्ट डे कव्हर. तुमच्या नावावरचे देखील एक पोस्टाचं आहे, ते केव्हा झालं? ते एक 6-7 वर्षापूर्वी पोस्टानं ही माझ्यावर तिकीट काढलेलं आहे. त्याला ती माय स्टॅम्प म्हणून ती सिस्टीम होती, त्यावेळी ती तिकीट निघलेलं आहे. बर. ज्यावेळी ते निघलं त्यावेळी तुम्ही गावीच होता की? हो, गावीच. ओके. सरांच्या अनेक भावना आणि अनेक त्यांच्या संग्रहालय निर्माण करत असताना अथवा त्याची जी एकूण जुळवाजुळव असेल, त्या वस्तू आणणं, त्या आणून ठेवणं आणि त्याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या स्वतः कष्टाच्या अथवा वेगवेगळ्या निमितीची कामं ती त्यांना करावी लागली आणि अनेक बाकी प्रसंग देखील तुमच्या अंगावरती त्यांनी घेतलेले आहेत आणि त्या माध्यमातून हे संग्रहालय उभं राहिलेलं आहे. म्हणजे वस्तू संग्रहालय उभं करणं म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वाचं अगदी एक व्यक्तिमत्व उभं करणे इतकं मोठं आणि अतिशय धाडसाचं काम या ठिकाणी तुम्ही केलं सर. आणि या कामाबद्दल खरंच महाराष्ट्रातील आणि आपल्या एकूणच मराठी मनाच्या ज्यांच्या एक भावना आहेत अशा सर्व, मला वाटतं ग्रामीण भागामधील असतील, शहरी भागामधील असतील, प्रत्येक स्तरातील युवकांनी असेल, महिलांनी असेल, अशा संग्रहालयाला भेटी दिल्या पाहिजेत. कारण या संग्रहालयामध्ये एक प्रकारची प्राचीनता असते आणि त्याच्यामध्ये पुरातत्व जे काही शाखा आहेत त्यांच्या अनुलेखाच्या ज्या काही बाबी असतात ते तुम्हाला पाहायला मिळतात. सरांकडे तुमच्याकडे पुरातत्व विभागाच्या असणाऱ्यापैकी स्टाम्प पेपर देखील तुमच्याकडे आहेत. हो, स्टॅम्प. आणि त्या स्टाम्प पेपरचं देखील तुम्ही जतन चांगलं केलेलं आहे. म्हणजे अशा अनेक जतन तुम्ही केलेले आहात. आणि मला तुम्हाला असं वेगळं विचारायचं आहे की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये हे सगळं काम करता, तुम्हाला काय वाटतं की हे करावंच? कारण कसं आहे, जे म्हणजे मागच्या पिढीचा जो इतिहास आहे तो पुढच्या पिढीला कळावं, हा एक माझा उद्देश आहे. म्हणजे पुढच्या पिढीला ते कळावं. आपली जी संस्कृती आहे वस्तुरूपी ती जतन व्हावी यासाठी मी प्रयत्न करतोय. म्हणजे त्यासाठी तुमची सगळी धडपड चालू आहे आणि यापुढे देखील तुम्ही ही धडपड अशी चालू ठेवणार आहात. अनेकांचे तुम्ही जे ऑटोग्राफ घेतलेत त्याचा देखील एक संग्रह ठेवलेला आहे आणि तो देखील तुम्ही इथं आणलेला आहात. तो थोडासा दाखवला तर बरं होईल. कौन बनेगा करोडपती मध्ये जी आमची मुलगी आहे तिनं तुमच्या जीवनामध्ये आजपर्यंतच्या अनेक गोष्टींना सामोरे जात तुम्ही आजपर्यंत इथे आलेला आहात आणि त्याच्यामध्ये तुमच्या परिवाराचा देखील तुम्हाला सोबत आहे आणि त्यामध्ये तुमची मुलं देखील तुमच्यासारखीच अगदी दूरदृष्टी ठेवून काम करणारी आहेत असं तुम्ही बोललात. तुमची एक मुलगी आहे आणि तिचा तुम्हाला सपोर्ट खूप असतो. हो, भरपूर. आणि माझाही तिला असतो, तिचाही मला असतो सपोर्ट. त्यांच्या एकूण गुणाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? अत्यंत गुणी मुलगी आहे आणि तिच्याकडे सुद्धा माझ्यासारखंच गट्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं, पण असं छंदाचं नाही तर म्हणजे. आणि मी ही काम केलंय. वैशिष्ट्य म्हणजे त्यात गौतमी पाटील सुद्धा आहे त्या चित्रपटामध्ये. म्हणजे अशा मोठ्या अशा कास्ट सोबत तुम्हाला देखील काम करण्याची संधी त्यामध्ये मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या देखील एक प्रकारच्या आतला एक कलाकार आहे त्याला तुम्ही जागृत करताय आणि खरं तर ते तुमचं काम करण्याचं काम मला वाटतं तुमच्या मुलीमुळे जास्त प्रोग्रेस झालेला आहे मला वाटतं. कारण त्यांच्या भरतनाट्यम असतील, लावणी असेल आणि वेगवेगळे प्रोग्राम्स असतील त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत तुमचं जाणं येणं असतं का? येस, हो. कारण मलाच तिला घेऊन जायला लागतं ना. कार्यक्रम असला की आता पुण्याला असू द्या, मुंबईला असू द्या किंवा इतर ठिकाणी कुठेही कार्यक्रम असला तर मलाच तिला घेऊन जायला लागतं. बरं. आणि कार्यक्रम त्याच्यामुळे तिकडं
तो देखील कल तुमचा आलेला आहे हो. आणि त्या कलामुळं एक वेगळं वातावरण देखील तयार झालेलं आहे आणि तुमच्यामध्ये एक प्रकारची वेगळी ऊर्जा आलेली हो. आहे कारण एकीकडे हे तुमचं संग्रहालयाचं काम आणि त्याच्या अगदी वेगळी कला असणारी एक घरामध्ये असलेलं एखादं कलावैभवच म्हणावं त्याला जे तुमच्या घरामध्ये आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही तिकडेच देखील तुम्ही वेळ देताय हो. आणि त्या दोन्हीमध्ये तुमच्या एक प्रकारच्या जीवनाची ही कहाणी आहे. मला शेवटी असं विचारायचं आहे की तुम्ही हे सगळं काय केलं आणि अजूनही तुम्ही त्याच्यामध्ये ते करताच. तुम्ही काय असं काय सांगू शकाल की बाबांनो अशा प्रकारची संग्रहालय किंवा अशा प्रकारचं एका ध्येयाने पेटलेली माणसं जी काम करतात त्या माणसाकडे समाजाने कसं पाहावं? कसं आहे समाजानं म्हणजे प्रोत्साहन द्यावं की बाबा तू करतोयस किंवा त्याला आर्थिक मदत किंवा काय जे अपेक्षा आहे ते अपेक्षा त्यांनी म्हणजे पूर्ण करावे. पण तसं काय लोक करत नाही ती मदत. ते आपण आपल्या ताकदीवरच करायला लागतंय. स्वतःच्या ह्याच्यावरती तुमच्या सर्व जीवनाचा पट पाहता कधी असं वाटतं की इतक्या दिवसाचा हा माझा प्रवास आहे, अनेक असे प्रसंग असतील, अनेक अशा गोष्टी असतील जे पाहिल्यानंतर कधी वाटतं की खूप असं आतून गलबदल्यासारखं भरून आल्यासारखं असं कधी होतं? नाही, तसं काही नाही. कारण कायम मी आनंदितच असतोय. असं काय म्हणजे जीवनामध्ये आनंद आणि सकारात्मक राहण्याच्या भावना तुमच्याकडे जास्त असल्यामुळे हो त्या भावनेतूनच पुढे जाण्याचा तुमचा एक कल आहे. हो. तुमच्या आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं अगदी मनमोकळेपणाने दिलीत आणि आमच्याशी हा संवाद साधण्याचा तुम्ही एक आमच्याशी सुसंवादी प्रयत्न केला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आहे. आमच्या या युट्यूब चॅनलला आज आपण भगवान जाधव यांची ही जी आज खास दिलखुलास मुलाखत घेतली त्याच्यामध्ये अगदी मनापासून आणि कोणत्याही किंतूच्या भावना न ठेवता एका वेगळ्या प्रवासाचा जो त्यांनी पट आपल्यापुढे मांडला खरंच तो वाखाणण्याजोगा आहे आणि त्याच्यामधून काहीतरी नाविन्य उभं करण्याजोगं घ्यावं इतकं सहज सुलभ आणि सोपं असं त्यांचं काम त्यांनी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबद्दल खरं पुन्हा एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या या कार्याला तुमच्या कामाला आमच्यातर्फे आणि महाराष्ट्रातील ज्याला सभ्यता म्हणतो अशा सर्व वर्गाकडून तुम्हाला अनेक शुभेच्छा आहेत. हे तुमचा डोलारा कामाचा आहे तो असाच निरादत राहावा, वाढत राहावा आणि तुमच्या कामामधून अनेकांनी प्रेरणा घ्याव्यात. त्यांनी देखील इतक्या उंचीचं काम उभारावं कारण एखाद्या ग्रामीण भागामध्ये हे काम करणं खूप अवघड असतं. शहरी भागामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा तुम्हाला उपलब्ध सहज होतात परंतु अशा ठिकाणी काम करणं आणि ते उभारणं आणि ते दाखवणं खरंच हे उत्तुंग आहे आणि ते तुम्ही पेललंय. खरंच हे शोधनुष्य तुम्ही आजपर्यंत पेलता आणि पुढेही पेलचाल. ह्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद सर. धन्यवाद.